त्याचबरोबर समालोचनाची साथ ज्यांनी आम्हाला आजही दिली या रजनीमध्ये ते साई पाटील तुर्बेगाव यांचे आपण या ठिकाणी सन्मान करूयात। मी पुन्हा एकदा भागीरथजी भोईर साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण साईदादा पाटील यांचाही सन्मान करावा। त्याचबरोबर मंचावरती माजी ग्रामपंचायत सदस्य उद्योगपती पिंटदादा पाटील उपस्थित आहेत, आपण त्यांचाही सन्मान करूयात। मी विनंती करेन भागीरथजी भोईर साहेबांना आपण पिंटदादा पाटील शिरडोन यांचा सन्मान करावा। दक्ष रामनाथ मात्रे यांच्याकडून एक पारितोषिक घेत आहे विकेट साठी 3000 रुपयांचं। बरीचशी पारितोषिक लागतील जरूर। उद्याच्या संघांना विनंती आहे ठीक 6:30 उद्याच्या दोन्ही संघांनी रिपोर्ट करा। फर्स्ट मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे दोन्ही संघ 7 ला उद्याचा पहिला बॉल पडेल। उद्या ठीक तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांना विनंती आहे वाखन विरुद्ध सागाव पहिला सामना आहे ठीक तुम्हाला 6:30 वाजता रिपोर्ट करायचं कोणत्या परिस्थितीमध्ये। सेकंड मॅच मध्ये आपण पाहणार आहोत कुंभारली विरुद्ध वाकन बी। थर्ड मॅच मध्ये देसाई अगेन्स्ट वाडेकर आणि फोर्थ मॅच मध्ये वडवली बी विरुद्ध हेदुटणे। लक्षात ठेवा पुन्हा एकदा सांगेन वेळेवरती उपस्थित राहा। चेक पिंट्या शेठ पाटील शिरडोन यांच्याकडून अंपायर्सना 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे। थँक्यू। सहाव्या मॅचच्या दिशेने त्याचबरोबर धीरज दादा पाटील शिरडोन यांना विनंती करेन की आपण मंचावर या। धीरज दादा आपलं सहर्ष स्वागत। यस या अगोदर शुभेच्छा त्यांच्याकडून आल्या होत्या। धीरज वामनशेठ पाटील यांचं शुभ आगमन मोस्ट वेलकम आपलं सहर्ष स्वागत। खरं तर त्यांचा संघ खेळतोय आणि निश्चितपणानं आपल्याला ते या ठिकाणी पाहायला मिळतात। त्या मॅचच्या दिशेनं आजच्या रणनीतीतील अंतिम लढाई टीम कौसा आणि त्यांच्या विरोधात टीम शिरडोन आपण पाहतोय। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। चांगला चेंडू होता फटका देखील सुरेख आहे। इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत। भरपूर बक्षीस सातत्यानं आपण पाहतोय। कुमार वेद रुपेश देसाईकर बायपास धाबा यांच्याकडनं कौसा संघ विजयी झाल्यास 3333 रुपये मॅजिकल फिगर त्यांची आपण पाहतोय। आणि त्यानंतर जगदीश चिंचोळकर यांच्याकडनं सलग 3 षटकार 5000 रुपये सलग 3 चौकार तरी देखील 5000 रुपये आपण पाहतोय। खरं तर कौसा संघासाठी भरपूर पारितोषिक आपण पाहतोय सो त्यासाठी कारनामा दमदार करावा लागेल। ओमकार ज्युनियर मैदानाच्या आतमध्ये साथीनं कल्पेश ही जोडी आपण पाहतोय। 2 चेंडूचा खेळ संपलाय 3 धावा धावफलकावरती आणि सद्यस्थितीला गोलंदाजी करत असताना विवेकला आपण पाहतोय ज्याचा आता वाढदिवस देखील आहे। त्याला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा। यस वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। सचिन दादा पाटील यांच्याकडून कौसाच्या फलंदाजांना पर 6 साठी 500 चं कॅश प्राइज।
तर भरपूर पारितोषिकं येतात. योगेश पवार यांच्याकडनं लागोपाठ 3 षटकार आले तर 3000 रुपये कौसा संघासाठी. यस, चला आता मॅचच्या दिशेने वळूया. पारितोषिकं भरपूर झाली, मॅच इम्पॉर्टंट आहे. सो आज खूप दमदार खेळ आपण ह्या दोन संघांचा पाहिला आणि आता हे दोन संघ अंतिम टप्प्यामध्ये आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. इथनं जो जिंकेल तो बक्षिसाचा पात्र होईल, म्हणजे बक्षीस पात्र फेरी सध्याच्या घडीला आपण पाहतोय. विवेक पाटील गोलंदाजी मार्कवर, फटका चांगला आहे, लाज ऑफ शॉट, अगदी गॅप मध्ये चेंडू गोलीच्या वेगानं सीमारेषा पार, चौकार. आज रंगनाथ दादानं जी मेहनत केली ना ती फलाला आली असं म्हणावं लागेल. त्याची फलश्रुती त्यांना प्राप्त होतीये. खरंच आणखी ते प्रगती करत राहो. कला आहे, कलियुगामध्ये कलेला वाव आहे. खरं तर कलियुग आपण म्हणतो, परंतु कलायुग आहे. जिथे कला सादर करा, विश्व तुम्हाला डोक्यावरती उचलेला आहे, शंकाच नाही. आपल्या अंगीभूत असलेल्या कला सादर केल्या तर आपला सन्मान होईल, यातील मात्र शंका नाही आहे. 3 विकेटसाठी पिंटशेट पाटील शिरडोण यांच्याकडनं 5000 रुपयाचं कॅश प्राइज. पिंटशेट पाटील यांनी मात्र आता ATM खुलं केलंय. सातत्यानं पारितोषिक येतात. जाऊया, मॅच महत्वाची आहे. 12 धावा धापळकावरती. मैदानाच्या आतमध्ये कल्पेश आणि ओमकार ज्युनियरला आपण पाहतोय. कल्पेश 4 मध्ये 11 वरती खेळतोय आणि साथीनं ओमकार 1 ह्या आकड्यावरती. 12 धावा स्कोर कार्ड वरती. विवेकचा सामना करत असताना दमदार फटके. आज ज्याचा वाढदिवस आहे त्याच्या अगेन्स्ट आता प्रतिहल्ला आपण पाहतोय. खरं तर एक चांगलं व्यक्तिमत्व आहे विवेक, एक जिद्दी खेळाडू म्हणून त्याची ओळख आपण नेहमीच सातत्यानं पाहतोय. ऑनफील्ड खूप बिझी असतो तो स्वतः. अंतिम बॉल, इथे प्रहार केलाय, गॅप मध्ये देखील आहे. एका टप्प्यावरती चेंडू सीमारेषा पार, हा दमदार चौकार आणि सलग 3 चौकार आलेत आणि सलग 3 चौकारांसाठी 5000 रुपयाचं कॅश प्राइज ते जगदीशजी चिंचोळकर यांच्याकडनं होतं. ते निश्चितपणानं पटकावलंय ते फलंदाजी करत असताना कल्पेशनं. प्राइज कमावलंय कल्पेशनं. अजून देखील ते बक्षीस ऑन असणार आहे. सलग 3 षटकार किंवा 3 चौकार येवत 5000 रुपये. यस, 5000 रुपये ते जमा देखील आहेत. आपले 12 प्रतिनिधी आहेत. खरं तर 12 प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडेच पैसे जमा ठेवा. ती जबाबदारी आमच्याकडे देखील देऊ नका. कधी कधी होतो इकडे तिकडे आणि कधी कधी आम्हाला खेळाडू देखील विचारतात. तर मॅच दमदार मॅच आपण पाहतोय. आतापर्यंत एका षटकाचा खेळ संपला आणि 16 धावा धावफलकावरती. यस, पिंटाशेट यांच्याकडनं प्रथम विकेट जो कोणी गोलंदाज प्राप्त करेल त्याच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आता पारितोषिक दोन्ही बाजून सातत्यानं पाहायला मिळतात, परंतु मॅच रफ अँड टफ आपण पाहतोय. आता गोलंदाजी ट्रॅकवरती सुयोग आलाय. ओव्हर द विकेटचा चेंडू ड्राईव्ह करत असताना सुरेख फटका आपण पाहतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न हुकला, चेंडू मागे निघून आलाय, परंतु बॅकअपला क्षेत्ररक्षक आहेत. मॅच दोघांसाठी महत्वाची आहे. आतापर्यंत जी काही मेहनत त्यांनी केली आहे त्या मेहनतीची फलश्रुती त्यांना प्राप्त करायची असेल तर हा विजय महत्वाचा आहे. कारण की इथनं जर विजय संपादन केला तर सुपर 4 मध्ये संघ दाखल होईल. आणि ह्या स्पर्धेचा जर आपण विचार केला तर ह्या स्पर्धेमध्ये 4 क्रमांक आपण पाहतोय. म्हणजे जो संघ इथे आला होता त्या संघाने तिरका कटाक्ष या ट्रॉफ्यांवरती टाकला होता आणि प्रत्येक संघाचं स्वप्न होतं किमान एक ट्रॉफी आपल्या गावामध्ये त्यांना घेऊन जायची आहे. तर त्या ट्रॉफीसाठी लढत असताना मैदानाच्या आतमध्ये हे 2 तुल्यबल संघ. आतापर्यंत खूप चांगला खेळ ह्या दोघांचा देखील राहिलाय, परंतु या मॅच मध्ये कोण जिंकेल पाहावं लागेल. सॉफ्ट हँडनं प्लेसमेंट आपण पाहतोय. खाली क्षेत्राची निवड केली. अगदी सेन्सिबल क्रिकेट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, परंतु जितकी चपलाई फलंदाज दाखवतायत तितकीच ऊर्जा सध्याच्या घडीला टीम शिरडोनची देखील आपण पाहतोय. म्हणजे मॅच रफ अँड टफ होईल यात शंकाच नाहीये. कारण की अगदी ऊर्जेनं भरलेलं हे 2 संघ आहेत मैदानाच्या आतमध्ये.
अगदी अंगाला भासणारी थंडी आपण पाहतोय. फारसा गारवा नाही, परंतु थोडासा गारवा आता जाणवत चाललाय आणि त्या गारव्यात क्रिकेटचा आनंद घेत असताना खरं तर खेळाडूंसाठी हे पोषक वातावरण आहे. उन्हापेक्षा मी म्हणेन हे वातावरण चांगलं आहे. यस, गुलाबी गारवा. 18 धावा स्कोर कार्ड वरती. सुयोग पाटील वन्स अगेन. फटका हा देखील चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक जे पारितोषिक लावलं होतं पिंट्या दादा यांनी ते आता कमावलंय सुयोगनं. ही जोडी तोडल्याबद्दल सुयोगला 1000 रुपये आणि जोडी तोडल्यानंतर जो आनंद साजरा केला त्या रंगा दादाला देखील 500 रुपये पिंट्या शेट यांच्या माध्यमातून. यस, पैसे येतील, जमा होतील यात शंका नाहीये. आतापर्यंत स्कोर कार्ड वरती जर आपण लक्ष केंद्रित केलं तर 9 चेंडूंचा खेळ संपला. 18 धावा आपल्याला पाहायला मिळतात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता ज्या शैलीनं सातत्यानं खेळ होत होता त्याच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न ओमकारचा, परंतु यावेळेस त्याचा तो प्रयत्न फसला. एक आगली वेगळी शैली ओमकारची आपण पाहिली. सातत्यानं गॅप शॉट सिलेक्शन त्याच्याकडनं आपण नेहमी पाहतो. मकर संक्रांत चषक मी देखील लाईव्हच्या माध्यमातून पाहिलं. अप्रतिम खेळ त्याचा राहिला होता आणि स्वप्नातील बाईक त्यानं त्या ठिकाणी पटकावली होती. जरूर संघ रनर अप राहिला, परंतु त्याचं स्वप्न त्यानं साकार जरूर केलं होतं. यस, भरतदादा पाटील यांनी झेल पकडला तर पिंट्या शेट यांच्याकडनं 1000 रुपये. तर आता मॅच वरती लक्ष केंद्रित करूया. पारितोषिका भरपूर लावण्यात आली आहेत, ती कमावली देखील जात आहेत. तर मी म्हणेन खेळाडूचा परफॉर्मन्स चांगला झाल्यानंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नंतर पारितोषिक देऊ शकता. तर आता मॅच वरती आपण लक्ष केंद्रित करूया, कारण की 2 तुल्यबल संघ लढतायत. काही प्रेक्षक जे मॅच एन्जॉय करतात, आता देखील काही प्रेक्षक घरबसल्या ही स्पर्धा पाहत आहेत. जरी उशीर झाला असला तरी देखील 2 संघाचे जे चाहते आहेत ते जरूर स्मार्टफोन ऑन करून मॅच पाहतात. त्यांच्यासाठी आम्ही जरूर समालोचन करू. 19 धावा धावफलकावरती सुयोग पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती आतापर्यंत दमदार गोलंदाजी, फक्त 3 धावा खर्च झाल्यात. चांगला चेंडू एज लागली आहे, एजंट टेकन. यस, भरतदादा पाटील यानं झेल प्राप्त केलाय आणि खेळ संपला. इथे फलंदाज कल्पेशचा मोठा धक्का टीम कंसाला. एव्हरग्रीन सॉन्ग आहे खरं तर. अशोकदादा आपण विचार केला तर अशी एकही हालत नाही की जिथे हे गाणं वाजत नाही किंवा गाजत नाही. 19 वरती दुसरा धक्का. सुयोग पाटीलचं कौतुक करावं लागेल. 5 चेंडू फेकलेत, फक्त धावा 3 त्यानं खर्च केल्यात आणि 2 महत्वपूर्ण सफलता त्यांना टिपल्यात. मैदानाच्या आतमध्ये आता निलेश आणि साथीनं अभिजित दाखल झालाय. नेट क्रमांक 4 वरती अभिजितला आपण पाहू शकाल. रफ अँड टफ मॅच. प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर 40 धावसंख्या निश्चितपणे ह्याच वेगानं जर गेले तर आपल्याला पाहायला मिळतील. दरम्यान इथे फटका फसला, चेंडू हवेमध्ये, पुन्हा क्षेत्ररक्षक दूरवरून येतात, जज केलं जात आहे. सुरेख झेल या ठिकाणी कंप्लीट केलाय आणि इथं देखील अभिजितचा खेळ संपला. एका क्षणी तो देखील बाद झालाय. 0 या आकड्यावरती तो माघारी परतलाय.
8 नामांकित संघ आज ह्या रजनीमध्ये उतरले होते, या स्पर्धेमध्ये उतरले होते. त्यापैकी 6 संघांचा घाशा गुंडाळला आणि 2 दमदार संघ पुढे सरकले आणि त्या दोघांमध्ये आता लढाई चालू आहे बक्षिसासाठी. खरं तर 2 तुल्यबल संघ आहेत. आतापर्यंत खेळ देखील त्याच प्रकारचा चालू आहे. काटेकी टक्कर. पहिलं षटक पायलट टीम अर्थातच अंकुश 11 गावदेवी कवसाच्या बाजूनं, त्यानंतर दुसरं षटक राहिलं ते वीर बजरंग शिरडोनच्या बाजूने देखील. म्हणजे कधी फलंदाज तर कधी गोलंदाज हवी होताना ह्या खेळपट्टीवरती आपण पाहतोय. आस्तिक पाटील ज्यानं झेल पकडला त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज पिंटाशेट पाटील यांच्याकडनं. आणि यस, निलेश भोईरचा जर विकेट घेतला तर 2000 रुपये मिळतील त्या आविष्कारला. तर खरं तर एटीएम नाही मित्र म्हणून पैशाचा बंडल घेऊन पिंट्या शेट आलेत आणि आता त्यांच्या माध्यमातून सातत्यानं पारितोषिकं लावली जातात. आविष्कार पाटील, इथे संधी होती, विकेट कॅरी झाली असती परंतु तसं घडलं नाही. नशिबाची साथ दैव बलवंतर निलेश मानावे लागतील. कारण की आता निलेशवरती सगळ्यांच्या नजरा आहेत. महत्वपूर्ण फलंदाज आहे, डाव्या हाताचा आक्रमक शैलीदार फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये चान्स क्रिएट केला होता आविष्कारनं, परंतु तो झेल कंप्लीट करत असताना जरूर थोडी चुकी झाली ती यष्टांच्या मागे भरत पाटीलकडनं आणि झेल ड्रॉप झाला. 19 वरती हा जीवनदान आणि व्यक्तिगत निलेश 1 वरती खेळतोय. आविष्कार पाटील ज्यानं संधी निर्माण केली होती मागच्या मॅचचा मॅच विनर. 2 मॅच विनर अगदी समोर आले. सुरुवातीला आपण सुयोगला पाहिलं, त्यानंतर आविष्कारनं दमदार खेळ केला. इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या मस्तक पे दस्तक देता हुआ हा चेंडू सीमा पार षटकार. आणि गोलंदाजासोबत देखील 2 खेळाडू चर्चा करतायत. आता या चर्चेतनं काय समोर येईल पाहावं लागेल. टीव्ही स्क्रीनवरती केतनला देखील आपण पाहताय अगदी कवसा संघाला सपोर्ट करत असताना जिथं खरं तर त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली त्या संघाला ते देखील सपोर्ट करतात. 25 धावा स्कोर कार्ड वरती. षटकार ठोकलाय निलेशनं. हा फटका देखील सुरेख आहे. अलॉंग द कार्पेट खूप वेगाने चेंडू गरंगळत चालला होता. डीप मध्ये चेंडू फील्ड होईल तोपर्यंत दोन्ही फलंदाज एंड चेंज करतात. स्ट्राईक देखील रोटेट केली जाते. 1 धाव, 26, लॉस ऑफ 3 विकेट. तिसरं षटक प्रगतीपथावर आविष्कार पाटीलचा वापर झालाय तो वीर बजरंग शिरडोणकरनं. ही रात्रीची ही वेळ आणि ह्या रात्रीच्या वेळामध्ये देखील असंख्य प्रेक्षक आपण पाहतोय. ग्रामीण क्रिकेटचं हेच तर वैशिष्ट्य आहे. प्रेक्षक सातत्यानं जोडले जातात कोणत्याही स्पर्धेशी. सध्याच्या घडीला डे फॉर्मॅटमध्ये प्रेक्षक फारसे पाहायला मिळत नाही, परंतु रजनी क्रिकेटमध्ये आपल्याला प्रेक्षक आवर्जून पाहायला मिळतात. आणि प्रेक्षकांच्या शिट्ट्या, आरोल्या, टाळ्या ह्या सगळ्या काही गोष्टी आपण रजनी क्रिकेटमध्ये पाहतो. फटका हा देखील सुरेख आहे. गॅपमध्ये चेंडू चालाय तो डिपिश पॉइंटला. क्षेत्ररक्षक सुपर कव्हरचा पोहोचेल तोपर्यंत अवधी होता. 2 धावा सहज पूर्ण होतात. सुरेख खेळ. मैदानाच्या आतमध्ये दमदार खेळ चालू आहे. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत. दोघांना विजय महत्वाचा आहे. 28 धावा स्कोर कार्ड वरती. आता मात्र आव्हानात्मक धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल आपल्याला पाहायला मिळते. ती बॅटिंग करत असताना अंकुश 11 गावदेवी कवसा संघाची टॉस गमावला आणि त्यांच्या बाटाला बॅटिंग आली आहे आणि तो संघ बॅटिंग करत असताना चांगला चेंडू, तेज तर्रार चेंडू, डॉट बॉल आविष्कार पाटीलचा. आविष्कार पाटीलनं गोलंदाजी चांगली केली आहे. एक झेल ड्रॉप जरूर झाला, त्यानंतर लगेचच षटकार ठोकला. ह्या गोष्टी घडतात क्रिकेटमध्ये. आपण नेहमीच पाहतो ज्या ज्या खेळाडूचा झेल ड्रॉप होतो किंवा त्या खेळाडूला जीवनदान प्राप्त होतं तो खेळाडू अगदी संघासाठी डोकेदुखी ठरताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि तसंच घडतं ह्या मॅचमध्ये देखील. जोपर्यंत निलेश आहे तोपर्यंत आशा पल्लवीत असतील त्या कौसा संघाच्या की एक मोठी धावसंख्या तो धावपळकावरती लावेल ह्यात शंका नसेल. दरम्यान रिदम मध्ये काहीशी अडथळे आपण पाहू शकाल. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती परतताना आविष्कार 5 चेंडू आतापर्यंत त्यानं फेकलेत, 9 खर्च केलेत, 28 धावा स्कोर कार्ड वरती. 4 षटकांची ही मॅच आहे. 4 षटकामध्ये 40-45 धावा बनवायच्या आहेत. हे माणूस घेऊन कवसा संघ देखील मैदानाच्या आतमध्ये उतरला होता आणि त्या दिशेनं त्यांची वाटचाल देखील पाहायला मिळते. इथे फटका सजवलाय.
डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एका टप्प्यावरती चेंडू फील्ड होईल तोपर्यंत फक्त सिंगल. षटक क्रमांक 3 आता कंप्लीट झालं. या षटकानंतर पूर्वार्धामधील फक्त 6 चेंडूंचा खेळ शेष आहे. आतापर्यंत 3 आघाडीचे फलंदाज माघारी परतलेत, परंतु जबाबदारी निलेशच्या खांद्यावरती पूर्णतः आहे. ती जबाबदारी त्याला पार करावी लागेल. थँक्यू. चला, फारसा वेळ आपण खर्च करू नका. बराचसा वेळ जरूर ह्या ठिकाणी घेतला जातो. शेवटचा सामना आहे, परंतु आमचे टेक्निशियन टीम मेंबर स्कोरर ह्या सगळ्यांना देखील लवकर रजा द्या. डे नाईट स्पर्धा कराव्या लागतात. आम्हाला देखील ते करावं लागतं, कारण की आज MLA ट्रॉफी दान्सरच्या इथे तिथे देखील आम्ही डे स्पर्धा कव्हर केली आणि त्यानंतर इथे नाईटला आलो. तर लवकर मॅच आपण कंप्लीट करायची आहे. आणि सामन्याचा रिदम जो असतो तो रिदम देखील महत्त्वाचा आहे, कारण की त्या रिदमनं जर सामना कंप्लीट होत असेल तर प्रेक्षकांसाठी अगदी चांगली बाबती देखील असेल. अंतिम षटक गोलंदाजसाठी गोलंदाज रुशाल म्हात्रे आपण पाहू शकाल. प्रत्येक विकेटसाठी रुशालला 500 रुपयाचं कॅश प्राइज. यस, पिंट्या शेट पाटील यांच्याकडनं ते कॅश प्राइज लावण्यात आलं आहे रुशालसाठी. मैदानाच्या आतमध्ये आपण प्रशांत आणि निलेशला पाहतोय. धावा धावपळकावरती 29 धावा. 6 चेंडूंचा खेळ ह्या सत्रातील पर्याप्त बाकी आहे. यस, रुशाल म्हात्रे आपण पाहतोय. चला, जास्त विलंब आपण करू नका. शांतता आपण पाहतोय. आतापर्यंत टाळल्या शिट्या पाहिल्या. जसा सामना पुढे जाईल पुन्हा एकदा त्या गोष्टी पुन्हा पाहायला मिळतील. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. आउटसाइड दी ऑप्शन. पंच वाईटची खून करतायत. अतिरिक्त 1 धाव. दिशेवरती कंट्रोल, दिशेवरती नियंत्रण हे मिळवावं लागेल रुशालला. गोलंदाजसाठी खरं तर ही प्रमुख बाब आहे. चेंडूमध्ये गती किती आहे त्यापेक्षा चेंडूचा टप्पा आणि दिशा ह्या गोष्टी नियंत्रित असणं गरजेच्या आहेत. ओव्हर द विकेटनं पहिला चेंडू इथे लॉब तर केला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड होता, परंतु त्याच्यापासून झेल खूप दूर होता. एका टप्प्यावरती चेंडू तो उचलतोय, फेकतोय तोपर्यंत धावा 2 ह्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तालमेल देखील दोघांमध्ये चांगला आहे. आणि खरं तर निलेश विश्वास देखील दाखवतो प्रशांतवरती, कारण की त्याच्यामध्ये देखील क्षमता आहे, तो देखील खेळू शकतो. हा विश्वास निलेश त्याच्यावरती देखील दाखवतोय. एक धाव महत्वाची आहे. क्रिकेट खेळाचा जर विचार केला तर क्रिकेटची लाईफलाईन आपण सिंगल म्हणतो, आणि त्या सिंगल डबलला प्राधान्य देत असताना हे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल रुशालकडनं. इथे देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. मिड ऑफ आणि डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला देखील क्षेत्ररक्षक होते. चांगली फिल्डिंग मिळेल ती फक्त सिंगल. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत शांतता पाहायला मिळते, कारण की सत्र पहिलं आहे. दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल ना तेव्हा मात्र खऱ्या अर्थानं मॅच मध्ये रंगत आपल्याला पाहायला मिळेल. इथे किती टार्गेट सेट होईल. काही प्रेक्षक जी मॅच एन्जॉय करतात, ज्यांना क्रिकेट पाहायचं आहे, यस, कौसा संघासाठी सचिन सावंत त्यांच्याकडनं प्रति षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. 4 चेंडू शेष आहेत. स्ट्रायकिंग एंडला निलेशला आपण पाहतोय. समोर आता रुशाल म्हात्रे. राईट आर्म ओव्हर द विकेटनं फटका तर सजवलाय. चेंडू हवेमध्ये होता, परंतु फाईन लेग थोडासा दूर. 1 धाव कंप्लीट झाली. 1च धावेवरती समाधान देखील मानावं लागेल. दोघांचे चाहते आहेत, दोन्ही टीम्स आणि त्यांचे भरपूर समर्थक. खरं तर ग्रामीण क्रिकेटचं हे वैशिष्ट्य आहे. आपण पाहतो प्रत्येक संघाच्या पाठीमागे समर्थक मोठ्या संख्येनं पाहायला मिळतात, आणि खास करून जेव्हा अशा प्रकारची मोठी स्पर्धा आपण खेळतो तेव्हा चाहते भरपूरच येतात. आणि ह्या स्पर्धेचं हे वैशिष्ट्य देखील आपण पाहतोय. अर्थात पहिल्या हंगामामध्ये ही स्पर्धा आपण डे मध्ये पाहिली होती, परंतु पर्व दुसरं अगदी हे सजवण्याचा प्रयत्न केला तेव्हा निश्चित आयोजकांनी देखील विचार केला की ही स्पर्धा आपण प्रकाश जोतात पूर्ण करू, आणि त्यांचा हा सफल प्रयत्न आपण पाहतोय. स्वर्गीय रामदास भोई स्मृती चषक 2025 हे सफल पर्व आपण पाहतोय.
डान्सिंग डावदी विकेट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत लॉग ऑफला, पुढे सरकतात, झेल कंप्लीट आणि खेळ संपलाय. तो फलंदाज प्रशांतचा. बड्डे बॉय झेल खाली होता. आणि खरं तर ह्या संघाचा विचार केला तर आविष्कार पाटील आणि विवेक पाटील हे दोन महत्त्वपूर्ण फिल्डर ह्या संघाचे आपण नेहमीच पाहतो, जे सातत्यानं P1 किंवा P2 मध्ये सीमालगत क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात. अगदी जिद्द चिकाटी त्यांच्यामध्ये आहे. सातत्यानं कधी कधी डाईव्ह लगावताना देखील झेल पकडताना मी विवेकला पाहिलंय. अगदी मेहनत तो घेत असतो आउटफील्डमध्ये खेळत असताना. चांगला झेल त्यानं कंप्लीट केला आणि प्रशांतला मात्र त्यानं बाद केलं. नवीन फलंदाज विजय मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहेत परंतु झेल झाला ड्रॉप. संध्या निर्माण केल्या जातात परंतु त्या संध्या साधल्या जात नाही. गोलंदाज प्रयत्न करतात परंतु त्या प्रयत्नांना यश मिळवण्यासाठी क्षेत्ररक्षकांना साथ द्यावी लागेल. फाईन लेग पुढे सरकला परंतु झेल तो पकडू शकला नाहीये. मिळेल ती सिंगल. क्रिकेटमध्ये छोट्या मोठ्या चुका जेव्हा आपण करता त्याची भरपाई आपल्याला जरूर करावी लागते. कारण की इथे झेल जर कंप्लीट झाला असता, फलंदाज बाद होऊ शकला असता, नौका येणारा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला देखील आला असता आणि धाव देखील एक वाचली असती. या छोट्या छोट्या चुका आहेत परंतु यातनं भरपूर काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. कारण की स्ट्राईक बदलल्यानंतर प्रमुख फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आला, त्यानं जर आता एखादा हिट मारला तर जखमेवरती मीठ चोलावं तसं काही घडेल या शंकाने. अंतिम बॉल आहे, टार्गेट सेट बॉल. आतापर्यंत 35 धावा धावपळकावरती पाहतोय परंतु या अंतिम बॉलवरती कितीचा आकडा दडलाय हे पाहावं लागेल. शेवटचा बॉल ऋषालकडनं. प्रहार तर केला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतात पुढे, आविष्कार पाटील आले आणि हा झेल कंप्लीट केला. या झेलनं डाव देखील संपला आणि खेळ निलेशचा देखील संपलाय. पहिला डाव आपण पाहिला आणि पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना अंकुश 11 गावदेवी कवसानं बनवल्यात त्या 35 धावा. 36चं मापक लक्ष आहे. लक्ष फार मोठं नाही आणि छोटं देखील नाही. म्हणजे मॅच मध्ये काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळेल यात शंका नाही. या दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल भोईर ब्रदर्स आपण पाहतोय, ज्यांच्या अथक मेहनतीनं ही सफल स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण पाहिले नारायण शेठ भोईर, त्यानंतर कालुराम शेठ भोईर, हरिश्चंद्र शेठ भोईर, भूषणदादा भोईर, आशुदादा भोईर, भोईर अँड कंपनी आपण पाहतोय. भोईर ब्रदर्स त्यांच्या साथीनं त्यांची सर्व टीम आपण पाहतोय, ज्यांची खूप सारी मेहनत आणि त्या मेहनतीनं एक यशस्वी स्पर्धा या ठिकाणी पूर्ण होत असताना आपण पाहतोय. रजनी क्रिकेटचा फॉर्मॅट कल्याण डोंबिवलीमध्ये प्रथमतः हा प्रकाश झोतातील क्रिकेटचा थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळतोय. तर चला सलामी जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे. कौसा संघ दाखल झाला. फील्ड प्लेसमेंट आपण देखील सजवा. टीम हडल आपण पाहतोय. इथे गेम प्लॅन बनवला जातो की 35 धावा ज्या बनवल्यात त्या धावा कशा रोखायच्या यासाठी आता गेम प्लॅन बनवत असताना कौसा संघ आपण पाहतोय. सध्याच्या हंगामामध्ये अतिशय चांगल्या टचमध्ये अतिशय चांगल्या फॉर्मात हा संघ आपण पाहतोय. एकतर जगदीशजी चिंचोळकर यांच्याकडनं जे 5,000 रुपयाचं कॅश प्राईज सुरुवातीला 3 षटकार चौकारासाठी होतं ते कमावलं देखील होतं, परंतु आता ते कॅश प्राईज 3 विकेटसाठी आहे. म्हणजे सुरुवातीला फलंदाजांना संधी होती सलग कामगिरीसाठी आणि आता सलग कामगिरी जर गोलंदाजानं केली तर त्यांच्यासाठी देखील 5,000 रुपयाचं कॅश प्राईज असेल.
तर षटकार हॅट्रिक साठी देखील 5,000 रुपये पिंट्या शेट पाटील यांच्याकडनं. खरं तर पारितोषिक जमा करून अशोकदादा 10% GST लावायला पाहिजे आपण देखील. यस, त्या जी रक्कम कपात केली जाईल ना ती आपले DJ मास्टर असतील, गुणसंख्या लेखक, समालोचक यांच्यासाठी मी म्हणे ती कपात करायला हवी. यस, दक्ष म्हात्रे या ठिकाणी आले, त्यांच्याकडनं षटकार हॅट्रिकला 3,000 रुपये. यस, साहिल भोईर या ठिकाणी आहेत, ते देखील मॅच एन्जॉय करतायत. त्यांचा देखील कटाक्ष आहे मॅचच्या दिशेनं. खरं तर मॅच महत्वाची आहे. इथनं जो जिंकेल तो ट्रॉफीचा मानकरी होणार आहे आणि त्यासाठी ही मॅच चालू आहे, त्यासाठी ही लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आतापर्यंत खरं तर छोटी मोठी युद्ध पाहिली, आता खरं हे महायुद्ध आहे. इथनं जो जिंकेल ना तो खऱ्या अर्थानं सुखानं झोपेल आजच्या रात्री. आणखी जे स्वप्न घेऊन संघ खरं तर स्पर्धेमध्ये उतरतो ना ते स्वप्न सत्यात उतरवल्यानंतर खरं तर नक्कीच सुखानं झोप लागेल यात शंका नाही आहे. प्रत्येक दिवस नवं आव्हान, नवं चॅलेंज आणि ते स्वीकारत असताना प्रत्येक खेळाडू, प्रत्येक संघ आणि आता ते चॅलेंज स्वीकारलं जाईल का टीम शिरडोनकडनं. पहिला चेंडू सुरेख आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज ओमकार पाटील आपल्याला पाहायला मिळतोय, सीनियर. यस, सीनियर ओमकार पाटीलला आपण पाहतोय. 2 ओमकार आहेत, एक ज्युनियर एक सिनियर, परंतु दोघांची गोलंदाजी लाजवाब आहे. दोघांमध्ये क्षमता आहे. दोन्ही गोलंदाज डाव्या हाताने गोलंदाजी करतायत, परंतु यस एक रायटी आहे का, परंतु दोघांमध्ये कला आहे चेंडूला स्विंग करण्याची. इथे देखील आपण पाहू शकता आपल्या सिग्नेचर स्टाईलनं खेळण्याचा प्रयत्न आविष्कारचा होता. एक धाव तो एकवटतोय. धावसंख्या 35 बनली होती, 36चं आव्हान आहे. 24 बॉलमध्ये हे आव्हान कंप्लीट करायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सलामी जोडी आविष्कार पाटील आणि सुयोग पाटील, 2 दमदार फलंदाज ओपनिंग पेअर आपण पाहतो, ज्यांच्या माध्यमातून नेहमी चांगला खेळ वीर बजरंग शिरडोनसाठी राहिलाय. परंतु ह्या मॅच मध्ये कशा प्रकारचा खेळ आणि कशा प्रकारची सुरुवात त्यांच्याकडनं पाहायला मिळेल पाहण्याजोगा प्रश्न. अनेक प्रेक्षक चर्चा करतात की कोण जिंकेल आणि कोण टॉप 4 मध्ये येईल. इथे फटका लाजवाब आहे, परंतु फसलाय फलंदाज आणि टिपलाय झेल, संपलाय सुयोगचा खेळ. बिग विकेट डाऊन, ह्या मॅचची गोल्डन विकेट. सुयोग पाटील बॅक टू द डगआउट. ओमकारनं काढली महत्वाची विकेट. यस, केतन चिंचोलकर यांनी देखील पारितोषिक लावले. आता जे 3 चेंडू उरले त्या 3 वरती 3 विकेट जर घेतले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. कॅश प्राइज सातत्यानं येत आहेत, ते कमावले देखील जात आहेत. परंतु कोणी किती कमावलेत हे आता ज्यांनी लावलेत त्यांनीच लक्षात ठेवा आणि हाणून द्या खेळाडूंना. यस, 2000 रुपये आता पारितोषिक वाढलेत. नवीन फलंदाज रुशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चांगला चेंडू, तेज तर्रार चेंडू आपण पाहतोय. फक्त 1 धाव धावपळकावरती पाहायला मिळते. लाजवाब गोलंदाजी. आणखीन एक जर सफलता प्राप्त केली तर सचिन पाटील यांच्याकडनं 2000 रुपये. रफ अँड टफ मॅच आपण पाहतोय. लाजवाब गोलंदाजी सिनियर ओमकारची. फटका इथे चांगला आहे. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, चेंडू फील्ड होईल, फक्त मिळेल सिंगल. पहिलं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. फक्त धावा 2 धावपळकावरती. लक्ष 36 गाठायचं आहे. पॉवर प्लेचा जो पहिलं षटक होतं त्या षटकामध्ये मी म्हणेन धावसंख्या गरजेची होती, ती म्हणजे टीम शिरडोनसाठी. आणखी लक्ष जर त्यांना सोपं करायचं होतं तर सुरुवात त्यांच्यासाठी जर दमदार झाली असती तर निश्चितपणानं त्यांच्यासाठी समीकरण सोपं झालं असतं. परंतु तसं झालं नाही. जर तर क्रिकेटमध्ये सातत्यानं वर्तवतोय, परंतु इथे काय घडेल. 2 धावा फक्त धावपळकावरती. षटकातील अंतिम बॉल. समोर असेल आविष्कार पाटील,
साथीनं आता रुशाळ मैदानाच्या आतमध्ये दोघांकडनं अपेक्षा आहेत. शेवटच्या बॉलवरती विकेट येईल का, बरीचशी पारितोषिकं त्याच्यासाठी आहेत. चांगला चेंडू, परंतु पंच दर्शवतायत की आउटसाइड डी ऑफ स्टंप. पंचांकडनं वाईटची खून आपल्याला पाहायला मिळतंय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता फलंदाज शफल होण्याचा प्रयत्न केला, परंतु कोण क्रिएट करत असताना चेंडू वाईट लाईन पेक्षा बाहेर गेलाय आणि पंचांनी दंडित केलं गोलंदाजाला. रिप्ले मध्ये आपल्याला निश्चित पाहायला मिळतात. ओमसाई MTC ही वाहिनी शेवटच्या क्षणापर्यंत अचूक कामगिरी त्यांची देखील आहे. इथे फटका सुरेख आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. यस, दुसरी धावेचा प्रयत्न चालवला होता आविष्करण, परंतु त्याला पलटावं लागलं. हा झेल महत्वाचा होता, परंतु क्षेत्ररक्षक सुरुवातीला मागे आला. अगोदरच जर त्यानं स्टार्ट घेतला असता पुढे तर कदाचित त्याच्यासाठी झेल हा पूर्ण होऊ शकला असता, परंतु तसं घडलं नाही. त्याच्या समोर हा चेंडू लँड झाला. एका टप्प्यावरती त्यानं प्रयत्न केला, परंतु त्यानं स्वतःला सावरलं चांगलं, कारण की त्यानंतर चेंडू फील्ड करणं इतकं सोपी गोष्ट नव्हती. खरं तर धावा त्यानं वाचवल्या असं म्हणावं लागतील. आता समीकरण बदलतं. येणारे 18 चेंडू आणि 32ची गरज आहे. सुरुवातीला 24 मध्ये 36 बनवायच्या होत्या, पहिल्या षटकात फक्त 4 बनल्यात. आता समीकरण थोडंसं कठीण बनलंय, कारण की आता वेळ देखील बराचसा पुढे चाललाय. जवळजवळ आपण विचार केला तर 2 वाजलेत घड्याळामध्ये. आता थंडीचं प्रमाण वाढत चाललंय आणि अशा मोमेंटला नेहमीच आपण पाहतोय की गोलंदाजांना वाव मिळते. थोडीशी दवबिंदूची निश्चित इथे आपल्याला पाहायला मिळेल, परंतु ह्या वातावरणात कोणता संघ वरचढ ठरेल हे पाहावं लागेल. 18 चेंडू 32 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी आता गोलंदाज निलेश भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. चला, जास्त विलंब करू नका. सातत्यानं फील्ड प्लेसमेंट मध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला 3 आणि ऑफ साईडला 2 डीप मध्ये क्षेत्ररक्षक. एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, एक मिड विकेट, एक लॉंग ऑन लॉंग ऑफ, तर एक एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज. सामना जिंकला तर 5000 रुपये टीम शिरडोनला. रिव्हर्स खेळायचं होतं, चेंडू बॅटचा संपर्क नाही. या एक धावेसाठी संघर्ष करत असताना मैदानाच्या आतमध्ये शिरडोन संघाचे फलंदाज. धावसंख्या फारशी मोठी नव्हती, परंतु गोलंदाजी अटॅक खूप चांगला आहे कौसा संघाचा, आणि आज पुन्हा एकदा ते दाखवून देत असताना यस, कोणत्याही गोलंदाजानं 3 विकेट घेतले तर सचिन पाटील यांच्याकडनं 3000 रुपये. इथे देखील चांगला चेंडू, प्रयत्न तोच होता रिव्हर्स स्वीप खेळण्याचा. चेंडू बॅटचा संपर्क नाही. वारंवार जर डॉट बॉल आले तर हे समीकरण आणखीन कठीण बनेल ते वीर बजरंग शिरडोनसाठी, कारण की जितके डॉट बॉल येतील तितक्या त्यांच्या अडचणी वाढतील आणि तितका जल्लोष कौसा संघाकडनं आपल्याला पाहायला जरूर मिळेल. त्यांचे चाहते आता खुश होतात जेवढे डॉट येतात तेवढे. इथे मात्र आता फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत, पाहत राहतील. चेंडू त्यांच्या डोक्यावरून सीमारेषा पार, उत्तुंग षटकार. मॅच मध्ये वापसी टीम शिरडोनची देखील. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी वार पलटवार या गोष्टी गरजेच्या आहेत आणि आता ते घडतंय मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील फुलटॉस चेंडू, परंतु आता क्षेत्ररक्षक दुरून येतील तोपर्यंत चेंडून घेतला 1-2 टप्पे आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात वेगानं. आता मॅच मध्ये खरं तर रंगत वाढली आहे. 14 चेंडू 24 धावा. षटकारानंतर पुन्हा 2 धावा एकवटल्या. धावफलक आता पुढे सरकताना पाहायला मिळतं. 12 वरती आता धावसंख्या जाऊन विसावली आहे. 36 लक्ष होतं, 12 धावा धावपळकावरती. निलेश भोईर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजी करतो. षटकातील 2 चेंडू अजून फेकणं बाकी आहेत. हे 2 महत्वाचे चेंडू आहेत. ह्या 2 मध्ये एखादा आणखीन हिट आला तर समीकरण पुन्हा सोपं बनेल ते वीर बजरंग शिरडोनसाठी. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा देखील तो प्रयत्न फसलाय असं म्हणावं लागेल. दुसरी धाव कंप्लीट होईल का, परंतु दुसरी धाव घेत असताना फलंदाज रुशालला मात्र परतावं लागेल.
बड्डे बॉय मैदानाच्या आतमध्ये विवेक पाटील दाखल झालाय. शुभेच्छा त्याला दिल्यात, परंतु तू आपल्या संघासाठी ते आनंदाचे क्षण इथे घेऊन येईल का? 13 चेंडू 23 ची गरज आहे. फलंदाज बाद झाला रनआउटच्या स्वरूपामध्ये. स्ट्रायकिंग एंडला आता पुन्हा एकदा आपल्याला आविष्कार पाहायला मिळेल. अंतिम बॉल षटकातील दुसरं षटक निलेश भोईरचं. इथे फटका लाजवाब आहे. ट्रेंडमार्क आविष्कार पाटीलचा. बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. अंतिम बॉल वरती तडाखा षटकार आलाय आणि या 6च्या मदतीनं या मॅच मध्ये पलटवार. वीर बजरंग शिरडोनचा धावा धापळकावरती 19 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण फटका पाहू शकता. मिडल स्टिक बॉलवरती जो षटकार ठोकला 1000 रुपये आले. त्या अगोदर देखील प्रत्येक षटकारासाठी 1000 लागले होते. म्हणजे 2 षटकार आविष्कारानं ठोकले. 2000चा तो देखील मानकरी झालाय. आता मॅच मध्ये रंगत फारच वाढली आहे. 12 चेंडू आणि 17ची गरज. त्यात जे प्रेक्षक खरं तर जाग्यावरती बसले होते ना, ते उभे राहिलेत. कारण की मॅचच तशी आहे. रफ अँड टफ मॅच. अगदी प्रेक्षकांच्या चर्चेला उदाहरण आणणारी मॅच आपण पाहतोय. कधी सामना टीम कौसाच्या बाजूने पाहायला मिळतो, तर कधी सामना झुकतोय तर टीम शिरडोच्या बाजूने. अप अँड डाऊन भरलेला हा सामना, प्रेक्षकांची मनं जिंकणारा आणि पैसा वसूल सामना. जितके पैसे खेळाडूंसाठी लावले जातात, अगदी त्याहून पैसा वसूल हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. उत्कटावर्धक सामना. प्रत्येक चेंडूकडे सामन्याचं समीकरण बदलताना परिवर्तित होताना पाहायला मिळतं. 12 चेंडू आणि 17ची गरज. चला, रिदम तोडू नका मॅचचा. ज्या रिदमनं हा सामना चालू आहे तोच रिदम कायम देखील आपल्याला ठेवायचा आहे. 12 मध्ये बनवायचे आहेत त्या 17 धावा. वार पलटवार ह्या मॅच मध्ये 20 सातत्यानं पाहतोय. प्रत्येक चेंडूंगडी कलाटणी. कधी मॅच मध्ये इन होताना शिरडोन पाहायला मिळते, तर जसा विकेट येतो तसा कौसा संघ देखील आगेकूच करतोय. कोणता संघ जिंकेल ह्याचा अनुमान अजूनही लागत नाही. हे क्रिकेट आहे आणि ही क्रिकेटची अनिश्चितता आहे. आपण नेहमी म्हणतो, जहां हर प्रेडिक्शन फेल है वो क्रिकेट का खेल है. आणि तो खेळ सध्याच्या घडीला अगदी क्रिकेट खेळाचा आनंद शिगेला पोहोचला असं म्हणावं लागेल. 12 मध्ये 17 बनवायचे आहेत आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आता ओमकार पाहायला मिळतो. ज्युनियर ओमकार. परंतु ह्या गोलंदाजामध्ये कला आहे चेंडूला वलवण्याची. तोच ओमकार. दरम्यान ते खेळायचं होतं. अगदी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न विवेकचा आपण पाहू शकाल. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. खूपच आतमध्ये चेंडू आला. अन्यथा जर कदाचित तो नॅचरल स्टान्सवर असता तर पंचांना विचार करावा लागला असता. काय करामत केली आहे ओमकारनं. खरं तर फिंगर रोल करत असताना चेंडूची इतकी दिशा बदलवणं, शार्प टर्न ज्याला आपण म्हणतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण शेन वॉनला पाहायचो. दी लेगस्टिक वरून तो देखील दांडी गुल करायचा. तशा प्रकारचा काहीचा प्रयत्न ओमकारचा आपल्याला पाहायला मिळतोय. इथे विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न रिव्हर्सच्या माध्यमातून एकतर कंप्लीट झाली आणि फक्त एक वरती समाधान मानावं लागेल. छलाकी चालू होती, परंतु एका बाजूला शांत डोक्यानं खेळ करत असताना कौसा संघाचे खेळाडू आपण पाहतोय. मॅच मध्ये पुन्हा एकदा इन होण्याचा त्यांचा देखील प्रयत्न आहे. 10 मध्ये 16चं समीकरण उरले. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच कोणीही सोडणार नाही, कारण की 2 ताकदवर तुल्यबल आणि जिद्दीनं भरलेले संघ मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी झुंजतायत. इथे फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये झेलची दाट शक्यता आणि फलंदाज बाद. महत्वपूर्ण सफलता आविष्कार पाटील. बॅक टू द डगआउट. तिसरा धक्का पाठलाग करत असताना वीर बजरंग टीम शिरडोनला. सचिन सावंत यांच्याकडनं 500 रुपये ह्या ठिकाणी आता जमा झालेत ओमकारसाठी. ओमकारनं महत्वाचा विकेट काढलाय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुशांत मात्र दाखल झालाय. आता सर्व काही जबाबदारी विवेकच्या खांद्यावरती असेल. 16 बनवायच्या आहेत.
9 चेंडू आणि 16 धावा. अंतिम लढत ज्या प्रकारे प्रेक्षकांना अपेक्षित होती ना त्या प्रकारची लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. उत्कटतावर्धक सामना आपण पाहू शकाल. दोन संघ आमने सामने आहेत आणि दोन्ही संघ विजयासाठी झुंजतायत, लढतायत. विजय कोणाचा पाहावं जरूर लागेल. इथे मात्र फटका चांगला होता परंतु हिट विकेट स्वतःचा बॅलन्स सांभाळू शकला नाही. या रिव्हर्सच्या माध्यमातून ज्यांनी चेंडूला सीमापार पाठवलं परंतु तो यष्ट्यांवरती आला. हिट विकेटच्या माध्यमातून त्याला परतावं लागेल. स्वतःवरती खूपच नाराज आहे आणि तो मैदान सोडत असताना होता परंतु बॅलन्स तो राखू शकला नाही. हिट विकेटच्या माध्यमातून फलंदाज बाद झाला आणि हॅट्रिक ऑन, हॅट्रिक बॉल आता पाहायला मिळेल आणि 5,000 तो कमवू शकतो. या अगोदर सलग 3 चौकार ठोकले होते, 5,000 कमावलेत. जगदीशजी चिंचोळकर यांच्याकडनं ते कॅश प्राइज देण्यात आलंय. 8 चेंडू 16 धावा. सामना संपला नाही. दोन्ही टीमसाठी 50-50 चान्सेस आपण पाहतो. दोघांसाठी सामना ऑन आहे परंतु इथनं हे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील. या 2 मध्ये विकेट जर आला तर मॅच वरती पकड भक्कम आपल्याला पाहायला मिळेल ती टीम कवसाची. परंतु ह्या 2 मध्ये एखादा चौकार षटकार आला तर ह्या मॅच मध्ये वापसी, या मॅच मध्ये कलाटणी शिरडोणकडनं देखील पाहायला मिळेल. रंगतदार मॅच. 8 चेंडू आणि 16 ची गरज. प्रेक्षकांची चर्चा वाढली आहे. प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 8 मध्ये बनवायचे आहेत 16 धावा. काय घडेल. अगदी थंडी आहे परंतु गरमी प्रदान करणारा सामना. इथे रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून अंततः एक खेळाडू का होईना परंतु तो सफल झालाय. ह्या अगोदर आविष्कार पाटीलचे प्रयत्न, त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये रुशाल आला, सुशांत आला, त्याने देखील प्रयत्न केला. त्याचा प्रयत्न सफल झाला होता परंतु हिट विकेटच्या माध्यमातून तो बाद झाला. परंतु इथे रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून फटका चांगला आहे. पाहणी केली जाते की चौकार की षटकार. एका टप्प्यावरती चेंडू सीमापार, चौकाराचा इशारा पंचांचा आपण पाहतोय. 4 धावा इथे मिळतील. आता गरज आहे ती 12 धावसंख्येची. 7-12. 7-12चं समीकरण. ह्या 7-12 साठी भरपूर मारामारी होते परंतु पंच चौकार आहे. यस, पंच दर्शवतायत आता कारण की आपण पाहणी देखील केली. एका टप्प्यावरती चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय, चौकार आलाय आणि आता 7-12चं समीकरण. या 7-12, हा 7-12 कुणाचा सुटेल पाहावं लागेल. मॅच रंगली. खरं तर ही स्पर्धा सफल झाली असं म्हणावं लागेल. जेव्हा जेव्हा आपण स्पर्धा भरवता तेव्हा तेव्हा आयोजकांना आणि प्रेक्षकांना हेच हवं असतं की सामना किंवा स्पर्धा कोणीही जिंको परंतु लढत अशी व्हायला हवी की प्रेक्षकांची देखील हौस अगदी झाली पाहिजे आणि तशीच लढत मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू 12 ची गरज. मॅच रंगली. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज जो आला दिनेश मात्रे आले आणि येत्या क्षणी त्यांनी चौकार ठोकलाय. रिव्हर्सचा प्रयत्न सातत्यानं होत होता आणि अंततः दिनेशांचा सफल झाला. पुन्हा तोच प्रयत्न केलाय आणि पुन्हा देखील सफल झाला. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू गोलीच्या वेगाने दणदण करत सीमा पार. दुसरा चौकार. प्रेक्षकांसाठी देखील पिंटा शेट पाटील यांच्याकडनं 500 रुपये आलेत. पाणी घेऊन यस पंचांना विचारून जाऊ शकता आपण. यस जाऊ शकता परंतु प्रेक्षकांना दोन्ही टीमच्या विनंती आहे जोपर्यंत सामना समाप्त होत नाहीये तोपर्यंत कोणीही जायचं नाही आतमध्ये. यस, आपण जो काही जल्लोष साजरा करायचा आहे तो आपण जागेवरती करा, अन्यथा 2 धावसंख्येची पेनल्टी दिली जाईल. जोपर्यंत इथनं आम्ही जाहीर करत नाही की सामना जिंकला एखाद्या संघानं तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये जायचं नाही. मकर संक्रांत चषक देखील आपण पाहिलं, तिथे देखील असंच काही घडलं होतं. खेळाडू आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते, खरं तर गेले देखील होते परंतु प्रेक्षकांना कोण रोकेल. काही प्रेक्षक तसे असतात परंतु इथे अगोदरच सूचना देतो जोपर्यंत आपण ऑफिशियल अनाउन्समेंट करत नाही की सामना जिंकला एखादा संघ तोपर्यंत आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं नाही. शेवटचे 6 चेंडू आणि आता क्रिकेटचा थरार पाहायला मिळेल. गरज आहे ती 8 धावसंख्येची. 6 मध्ये 8 धावा बनतील का. यस, आज देखील यस विकेटचा विचार करावा लागेल कारण की 28 धावा 4 विकेट गेलेत. हे अगोदर प्रथम सत्रामध्ये जेव्हा बॅटिंग चालू होती टीम कौसाकडनं
विकेट गेले होते आमचे साथी म्हणून संख्यालेखक अशोक दादा आता मला माहिती देतील की 5 विकेट गेले होते आणि ते 4 गेलेत, म्हणजे विकेटचा बेनिफिट आपण पाहतो टीम शिरडोनला आहे. 6 मध्ये 7 चालू शकतील आणि टॉस देखील शिरडोन संघाचा आहे. बऱ्याचशा बाजू त्यांच्या बाजूनं पाहायला मिळतात, बरेचसे कळ खरं तर, परंतु क्रिकेट आहे, काय घडेल याचा अनुमान लावणं कठीण आहे. रायगड प्रीमियर लीग आम्ही पाहिलं 6 मध्ये 1 धाव बनली नव्हती, असं हे क्रिकेट आहे. किंवा कधी कधी 1 मध्ये 6 गरज असताना बहुतांशी बनताना पाहायला मिळतात, परंतु इथे 6 चेंडूमध्ये बनवायचे आहेत. 8 धावा मैदानाच्या आतमध्ये आपण विवेक पाटीलला पाहतोय, बड्डे बॉय आणि साथीनं ज्या फलंदाजाने ह्या मॅच मध्ये वापसी करून दिली आहे तो दिनेश म्हात्रे आपल्याला एका बाजूला पाहायला मिळतो. 2 चेंडू 2 चौकार त्यानं ठोकलेत. अप्रतिम फटका आहे अलॉंग द कार्पेट, खूप वेगाने चेंडू गरंगळत आला होता. 1 धाव तर कंप्लीट केली जाईल. एका धावेनं फक्त समाधान मानलंय आणि आता स्ट्राईक दिली ती दिनेश म्हात्रेला, ज्या दिनेश म्हात्रेनं सलग 2 चौकार ठोकलेत. तिसरा देखील त्याच्या बॅटमध्ये येईल का? अजूनपर्यंत सामना कोण जिंकेल हा बंद लिफाफा आहे. खरं तर हा उघडला जात नाही, परंतु कधी उघडेल प्रेक्षक देखील अगदी आतुरतेनं मॅचच्या दिशेनं पाहतात. खेळपट्टीवरती नजरा खिळवून सारे प्रेक्षक जाग्यावरती उभे आहेत. अगदी रिलिंगला पकडून आपण प्रेक्षकांना पाहू शकाल. यस, फिल्डिंग सेटअप करत असताना गोलंदाजाला देखील आपण पाहतोय. अंतिम षटक हाताळत असताना गोलंदाज कल्पेशला आपण पाहतोय. कल्पेशवरती महत्वाची जबाबदारी आहे संघाची. फटका हा देखील चांगला आहे, तिथे देखील मिळेल ती 1च धाव. सिंगल डबलला सामना पुढे नेण्याचं काम आपण पाहतोय, ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरती MSD ला पाहतो जो शेवटपर्यंत सामना नेण्याचं काम करतो, कारण की त्याला देखील माहित आहे जितकं दडपण फलंदाजावरती आहे तेवढंच दडपण गोलंदाजावरती देखील आहे. पैसा वसूल मॅच, अगदी रफ अँड टफ मॅच, प्रेक्षकांना हवी होती तशीच मॅच. 4 चेंडू आणि गरज आता 6 धावसंख्येची आहे. केवळ सिंगल न चालणार नाही, एखादा फटका विजयासाठी गरजेचा असेल तो वीर बजरंग शिरोडसाठी. इथे फटका चांगला आहे, डाऊन दी ग्राउंड, क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? प्रयत्न तर चालवलाय, परंतु घडलं काय? नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु गोलंदाजानं स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न केला, तो प्रयत्न फसला. चपलाईनं ह्या 2 धावा विवेकनं कंप्लीट केल्या आणि या 2च्या मदतीनं विजयाच्या आणखीन समीप येण्याचा प्रयत्न टीम वीर बजरंग शिरडोनचा आपण पाहतोय. अनेक स्वप्न ह्या दोन्ही टीम्सनं पाहिली आहेत, परंतु स्वप्न कुणाचं साकार होईल? आपण नेहमी म्हणतो 2 तुल्यबल मल्ल जेव्हा मैदानाच्या आतमध्ये लढतात ना कुस्ती करत असताना, तेव्हा एखादा पराभव निश्चित असतो, परंतु इथे पराभव कुणाचा यासाठी ही लढाई मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 3 चेंडू आणि गरज आहे ती 4 धावसंख्येची. 3 चेंडू 4 धावा, 3 मध्ये 3 चालू शकतील विकेट न गमावता, कारण की प्रतिस्पर्धी संघाचे 5 गेले होते आणि आता फक्त 4 विकेट गेलेत शिरडोन टीमचे. फुल टॉस चेंडू ड्राईव्ह करत असताना इथे देखील सिंगल कंप्लीट केले. दुसरी धाव पूर्ण होईल का पाहावं लागेल. दुसरी धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये संदीप म्हात्रे झाला बाद आणि ही जोडली जाईल फक्त 1 धाव. आता गरज 2 चेंडू आणि 3 धावसंख्येची. देखील जितके प्रेक्षक आहेत ना त्यांच्यासाठी पर्वणी हा मॅच, हा सामना आपण पाहतोय. प्रेक्षक वर्गाला विनंती, आपण सीमारेषेच्या आतमध्ये कुणीही जायचं नाही. जोपर्यंत आपण ऑफिशियल अनाउन्समेंट करत नाही की सामना जिंकला, सामना संपला, तोपर्यंत प्रेक्षकांना कुणीही जायचं नाही. या इथे मात्र 2 चेंडू 3ची गरज. आता विकेटची बरोबरी झाली. 5 सुरुवातीला गेले होते कौसा संघाचे आणि आता शिरडोनचे देखील 5 गेलेत, परंतु टॉसचा बेनिफिट अजूनपर्यंत टीम शिरडोनला आहे. 2 चेंडू झोन बनवल्या तर टॉसच्या आधारावरती ते जिंकू शकतात, परंतु 2 चेंडू ऑफिशियल जर आपण विचार केला तर 3ची गरज आहे. विकेट न गमावता 2 चालू शकतील, परंतु 2 मध्ये आता 3 धावा बनवल्या जातील का? मैदानाच्या आतमध्ये अगदी गरमी आपण पाहतोय. दोन्ही खेळाडूंना, दोन्ही संघांना शुभेच्छा. इथे एज लागली आहे, गॅप मध्ये चेंडू निघला. 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला होता, परंतु प्रयत्न करू शकले नाहीयेत, कारण की ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील तो नियम आपण पाहतोय. दोन्ही खेळाडूंना धावावं लागतं. फक्त 1 धाव या ठिकाणी कंप्लीट. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फलंदाज स्वप्नील आलाय. स्वप्नील वरती विश्वास टाकलाय तो टीम शिरडोन.
यस, आयोजकांचा देखील पैसा वसूल. भोईर ब्रदर्स देखील खुश आहेत. त्यांना देखील माहित होतं याचसाठी केला होता अट्टहास आणि आता तो अट्टहास त्यांचा पूर्ण होत आहे. शेवटचा एक चेंडू, जेव्हा चेंडू डिलिव्हर होईल ना टाळ्यांचा गजर नक्कीच होऊ द्या. प्रेक्षकांना विनंती, अंतिम चेंडू डिलिव्हर होत नाही तोपर्यंत आतमध्ये जायचं नाही. या विकेट 5-5 गेले आहेत, याची दक्षता घ्या. यस, विकेट जर गेला तर निश्चितपणानं टीम कौसा विजय होऊ शकते. 2 धावसंख्येची गरज आहे, विकेट न गमावता एक चालेल. यस, टॉस वरती. यस, टॉस आहे, विकेटची बरोबरी झाली आहे. एक चेंडू 2 ची गरज आहे. समीकरण समजून घ्या, एक चेंडू 2 ची गरज आहे, विकेट न गमावता एक चालू शकते. यस, विचार करावा लागेल. इथे आता लक्ष देखील असू द्या. प्रेक्षक आपण देखील आतमध्ये जायचं नाही. या एक चेंडू 2 धावा, शेवटचा सामना, पैसा वसूल मॅच, रफ अँड टफ मॅच. भरपूर प्रेक्षक जागच्या जागी उभे राहिले, चर्चा करतायत टीम शिरडोन की कौसा कोण जाईल टॉप 4 मध्ये. शिरडोन संघाचे चाहते सांगतात की आमचा संघ जाईल तिकडनं, आरोली येते टीम कौसाकडनं की आमचा संघ जाईल. परंतु संघ कोणता टॉप 5 मध्ये पाहायला मिळेल. अमरेला फील्ड सेटअप करत असताना अटॅकिंग फील्ड सेटअप केली आहे, परंतु नवखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू तो फेस करणार आहे. परंतु त्याच्यासमोर चॅलेंज खूप मोठा आहे. खरं तर हे चॅलेंज नाही तर त्याच्यासाठी संधी आहे हिरो बनण्याची, कारण की संधी खूप कमी जणांना प्राप्त होते आणि त्या संधीचं सोनं करावं लागेल. एक चेंडू आणि गरज 2 ची आहे. एक बनवली तर निश्चित टॉसच्या आधारावरती संघ जिंकू शकतो. तो वीर बजरंग शिरडोन संघ ताकदीनिशी लढलेत. खरंच दोन्ही संघाचं कौतुक करूया एकदा, जोरदार टाळ्या या दोन्ही टीमसाठी. शेवटचा एक चेंडू गरज आहे 2 धावसंख्येची. दोन्ही संघ हारले नाहीत, दोन्ही संघ जिंकले नाहीत. क्रिकेट जिंकलं इथे. एक चेंडू आणि 2 धावसंख्येची आवश्यकता. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. शेवटचा बॉल घेऊन अगदी पुन्हा एकदा प्रेशर आपण पाहू शकता गोलंदाजावरती. तो फील्ड सेटअप करतोय. एक बॉल मध्ये बनवायचे आहेत 2, एक चालू शकते कारण की टॉस टीम शिरडोनचा आहे. विकेटची बरोबरी, शेवटचा चेंडू, टाळ्या होऊ द्यात. प्रेशर, प्रेशर ऑन द फिल्डर, प्रेशर ऑन द बॉलर, प्रेशर ऑन द बॅट्समन. मॅच रंगली आहे, मॅच रंगली आहे. शेवटच्या दिवसामध्ये कोण येईल यासाठी शेवटचा बॉल निर्णायक बॉल आहे. अशी मॅच झाली नव्हती. खरं तर अंतिम लढाई, ज्या प्रकारे लढाई अपेक्षित होती आमच्या आयोजकांना, एक धाव, एक चेंडू आणि एक ट्रॉफी. ही ट्रॉफी आता डोळ्यासमोर ठेवावी लागेल. एक धाव आणि ही एक ट्रॉफी. 2 पाहिजेत, परंतु एक टॉसच्या आधारावरती चालू शकेल टीम शिरडोनला. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे परंतु नाही आहे. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली आणि सामना जिंकलाय तो टॉसच्या जोरावरती. यस, चला आता जाऊ शकता आपण. टॉसच्या जोरावरती काय मॅच झाली, पैसा वसूल मॅच. 2 होऊ शकल्या असत्या, परंतु एक वरती समाधान मानलं आणि टॉसच्या आधारावरती का होईना, परंतु आता संघ पोहोचलाय तो सुपर 4 मध्ये. खूप खूप अभिनंदन वीर बजरंग शिरडोन संघ. आणि खर तर आपण आभार व्यक्त करूया ते कौसा संघाचे देखील. आणि उद्या ठीक 7 वाजता आपण यायचं आहे. तर चला ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने आपण वळणार आहोत. तर त्याला खेळपट्टीच्या बाहेर व्हा ही सूचना आहे. यस, धीरज दादा पाटील यांना देखील आपण पाहू शकता. अगदी जे प्रेक्षक आले होते त्यांच्यासाठी ही पर्वणी ठरली मॅच आणि ज्यांच्यासाठी पारितोषिक आहे ते पारितोषिक या ठिकाणी जरूर देण्यात येईल. सचिन सावंत यांच्याकडनं ज्युनियर ओमकार साठी 500 रुपये आहेत, तर या ओमकार आपण ते कॅश प्राइज घेऊन जायचं आहे.
सचिन सावंत त्यांच्याकडनं ते 500 रुपये आहेत. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ज्यानं षटक दुसरं फेकलं विथ द बॉल 3 विकेट त्यानं पुन्हा एकदा प्राप्त केला आणि फक्त धावा 3 खर्च केल्या होत्या. लो स्कोरिंग मॅच होती. खरं तर ह्या विजयाचे शिल्पकार भरपूर आहेत, परंतु एकंदरीत पॉइंट टॅली केली तर सुयोग हा जरूर पुढे येतोय. महत्वपूर्ण 2 चौकार दिनेशच्या बॅटमधून आली. शेवटच्या बॉलवरती देखील एक धाव विजयाचीच होती, ती देखील महत्वाची होती. खरं तर मॅच विनर ह्या मॅच मध्ये एक असा कोणी आपण म्हणू शकत नाही. यस, तर ही मॅन ऑफ द मॅच डेडिकेट करण्यात येत आहे बर्थडे बॉय विवेक पाटील साठी. तर सर्वप्रथम आपण मॅन ऑफ द मॅच देऊया, त्यानंतर कॅश प्राइज देणार आहोत. तर चला विवेक पाटील या आपण मॅन ऑफ द मॅच चे मानकरी. ज्युनियर ओमकार या आपण 500 रुपयाचं कॅश प्राइज. सचिन यांच्याकडनं ते कॅश प्राइज होतं ते आपण देत आहोत. तर मी निश्चित दादा घ्या 500 रुपये याला दे. आता ना लिफाफा पण आलाय बघा, त्याला दे. हे पण द्यायचे आहेत का? यस, तर ऑनलाईन कल्पेश गोवारी यांच्या माध्यमातून 3 चौकारांसाठी जगदीशजी चिंचोलकर यांच्याकडनं कल्पेश साठी ते 5000 रुपये देण्यात येतील. ऑनलाईन ते पेमेंट करण्यात येईल. तर ओमकार साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. यस, आमचे दादा आहेत. त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आपण पाहू शकाल. सुयोग ठरला होता परंतु डेडिकेट करण्यात येत आहे बर्थडे बॉय. खूप साऱ्या शुभेच्छा. आजचा बर्थडे अगदी लक्षात राहील. कमिटीसाठी देखील पिंट्या शेठ पाटील संघासाठी. यस यस, शिरडोन संघासाठी 5000 रुपये पिंट्या शेट यांच्याकडनं. तर या संघनायक सुयोग. यस, भरत पाटील या आपण. भरतदादा पाटील आपण या आपल्यासाठी संघासाठी 5000 रुपये. तर यस, भरतदादा पाटील यांच्या हातामध्ये ते 5000 रुपये सुपूर्द करण्यात येत आहेत, जे संघासाठी देण्यात येत आहेत पिंट्या शेठ पाटील यांच्या माध्यमातून. कारण की संघ जिंकला आणि त्या विजयोत्सव 5000 रुपये या ठिकाणी देण्यात येत आहेत. तर 2000 रुपये स्वप्नील साठी, ज्यानं एक धाव कंप्लीट केली त्या स्वप्नील साठी देखील 2000 रुपये. दक्ष म्हात्रे यांच्याकडनं ते स्वप्नील साठी 2000 रुपये. खरं तरी ही एक धाव नव्हती, तर ही एक ट्रॉफी होती आणि ती ट्रॉफी मिळवण्यामध्ये महत्वाचे योगदान. यस, पिंट्या शेठ पाटील यांच्याकडनं आविष्कार पाटील साठी 1000 रुपये, सुयोग साठी 1000 रुपये, रुशाल साठी 1000 रुपये. यस, आविष्कारनं 2 षटकार ठोकले त्याच्यासाठी 1000 रुपये. रुशालनं विकेट पहिला विकेट काढला त्याच्यासाठी 1000 रुपये. सुयोगनं विकेट काढला त्याच्यासाठी 1000. रुशालनं देखील 2 विकेट घेतले त्याच्यासाठी 1000 रुपये. आणि आस्तिक पाटीलनं झेल पकडला त्याच्यासाठी 500 रुपये. यस, 2000 रुपयाचं कॅश प्राइज दक्ष म्हात्रे यांच्याकडनं आपण पाहतोय. यस, कॅमेरामॅन आपला ऑन आहे. यस, दक्ष द्यायचा आहे पण ते. चला या 2000 रुपयाचा कॅश प्राइज. आमचा छोटा चिमुकला क्रिकेटचा दर्दी चाहता आहे. 2000 रुपये दश. यस, आविष्कार या 2 षटकार टोकले 1000 रुपये आमचे पिंट्या शेट यांच्याकडनं. क्रिकेटचा थरार आपण अनुभवला आणि अंततः बाजी मारली वीर बजरंग शिरडोन. यस, आविष्कार पाटील आले आहेत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये 2 षटकार त्यानं महत्वाचे ठोकले. खरं तर हा विजय केवळ एकट्याचा नव्हता, सांघिक खेळ झाला वीर बजरंग शिरडोनचा. यस, या त्यानंतर सुयोग ज्यानं पहिला विकेट प्राप्त केला त्याच्यासाठी देखील 1000 रुपये आहेत. यस, एका जवळ द्या असे आता खेळाडू देखील सांगतायत. एकत्र पारितोषिक द्या. रुशाल साठी 1000 रुपये आहेत.
आस्तिक पाटीलसाठी 500. अतिशय चांगली ही स्पर्धा ह्या ठिकाणी आजच्या रजनीमध्ये संपन्न झाली. तर ज्या ज्या स्पर्धकांनी पार्टिसिपेट केलं, ज्या ज्या संघानं ह्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, त्या सगळ्या संघांचं आभार व्यक्त करू, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ. आणि यस, वृषालसाठी देखील 1000 रुपये. यस, उद्या खार्डी संघ आपण देखील लवकर यायचा आहे. आमचा आवाज जर लाईव्हच्या माध्यमातून कदाचित ऐकत असतील तर तुम्हाला देखील ती विनंती. सो आयोजक जो काही वेळ देतील त्या वेळेमध्ये आपण या. त्यानंतर आस्तिक पाटीलला 500 रुपये आहेत. वृषाळला 1000 रुपये आपण पाहिले. आस्तिक साठी 500 आहेत. सुयोगचं राहिलेत, सुयोगला द्या. चला आता तर निश्चित पुनश्च सर्वांचे आपण आभार व्यक्त करूया. आमचे अंपायर्स असतील, आमचे गुणसंख्या लेखक असतील, आपण जे ओमसाई MTC वाहिनीचे टीम मेंबर्स असतील, त्या सर्वांचा आपण आभार व्यक्त करू आणि आजची रजनी ह्या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.